नमस्कार मित्रांनो, आपण जर एक अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक शेतकरी असाल आणि आपणास अद्याप 2025ची अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत ही आपणास अद्याप ही आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आपणास अहिल्यानगरची जी काही कलेक्टर ऑफिसची जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर यायची आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर आपण इतर जिल्ह्यामधून असाल तर आपण हा व्हिडिओ येथे स्किप करू शकतात. तर येथे आल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास येथे नोटीसमध्ये घोषणा या टॅबवर येथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास हे पेज थोडेसे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे आणि आपण येथे शीर्षकमध्ये खाली पाहू शकतात की सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरणाबाबत यादी व ई-के-वाय-सी प्रलंबित यादी सन 2025. तर यादी पाहण्यासाठी मित्रांनो आपणास येथे येथे क्लिक करा. याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे आपणास ओके करायचे आहे. ओके केल्याच्या नंतर अशा प्रकारची एक गुगल ड्राईव्ह आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण पाहू शकतात की यामध्ये अहिल्यानगर, अकोले, जामखेड, कर्जत, नेवासा, पाथर्डी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी आपणास या वेबसाईटला पाहायला मिळणार आहे. तर जसे की मी येथे कोपरगाव हे ऑप्शन इथे सिलेक्ट केलेले आहे आणि याच्या समोर आपणास येथे डाउनलोड नावाचे ऑप्शन दिसेल. तर आपणास डाउनलोड या ऑप्शनवर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर या यादीमध्ये त्या शेतकऱ्याचे नाव दाखवले जाईल, ग्रामपंचायत, त्यानंतर एरिया, गट नंबर, आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट, त्यानंतर बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, डिस्बर्समेंट अमाऊंट, आपणास जी काही येणारी रक्कम आहे त्याची माहितीसुद्धा इथे दाखवली जाईल की इथे 1700 रुपये दाखवत आहे, इथे 4760 रुपये. त्यानंतर इथे काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर हे अपडेट आहे तर काहींचे नाही. तर इथे एक अशा प्रकारे आपणास तिथे माहिती दाखवली जाईल आणि स्टेटसच्या पुढे आपण इथे पाहू शकतात की इथे ई-के-वाय-सी पेंडिंग, ई-के-वाय-सी पेंडिंग, ई-के-वाय-सी पेंडिंग. तर बहुतांश शेतकऱ्याची ई-के-वाय-सी ही पेंडिंग आहे. त्या कारणाने या शेतकऱ्यांना अद्याप ही 2025ची नुकसान भरपाई ही मिळालेली नाही. तर त्यासाठी मित्रांनो आपणास आपल्या नावाच्या अगोदर एक पंचनामा कोड, तर येथे आपणास एक पंचनामा कोड हा दाखवला जाईल. तर त्यालाच आपण आपला व्हीके नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक असे म्हणू. तर हा जो काही व्हीके नंबर आहे, हा जो काही पंचनामा कोड आहे, हा पंचनामा कोड घेऊन आपणास आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पाहायचे आहे. त्यासाठी आपणास गुगलमध्ये टाईप करायचे आहे पंचनामा स्टेटस. त्यानंतर जी काही पहिली वेबसाईट येईल चेक युअर पेमेंट स्टेटस, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तो जो काही आपण पंचनामा कोड हा कॉपी केलेला आहे तो आपणास यामध्ये टाकायचा आहे, म्हणजेच आपला व्हीके नंबर, आणि सबमिट या बटनवर इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण स्टेटसमध्ये पाहू शकतात की येथे पण पेमेंट स्टेटसमध्ये ई-के-वाय-सी पेंडिंग अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे. म्हणजेच या शेतकऱ्याची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. जोपर्यंत आपण आपली ई-के-वाय-सी ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत आपणास हे अनुदान हे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. तर त्यासाठी आपला जो काही व्हीके नंबर आहे हा व्हीके नंबर घेऊन आपणास आपल्या जवळील जे काही आपले सरकार सेवा केंद्र असेल तेथे जाऊन आपणास आपली ई-के-वाय-सी ही पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतरच येणारी जी काही रक्कम आहे ही आपल्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाईल. त्यामुळे आपण आपली जी काही ई-के-वाय-सीची जी काही प्रोसेस आहे ही लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायची आहे. धन्यवाद.